जय हिंद भावांनो. आज आपण टॉपिक शिकणार आहे तो म्हणजे डिस्काउंट. आणि याच्यावरचे भावांनो 1 ते 2 क्वेश्चन फिक्स आहेत भावांनो, तर लक्षात ठेवा. ह्याच्यात मॅक्सिमम भावांनो 7 क्वेश्चन आहेत. 30 क्वेश्चन भावांनो परत परत फिरून पडतात. तर वेळ न घालवता भावांनो क्वेश्चनकडे वळूया. 25% और 10% दो क्रमिक छूटों के समतुल्य एकल छूट ज्ञात कीजिए. हा प्रश्न भावांनो 29 फेब्रुवारी 2024 शिफ्ट 1 नंबरला विचारला. तर भावांनो सोपा आहे. सूत्र असते आपल्याला माहित आहे, 25 अधिक 10 वजा 25 गुणिले 10 भागिले 100. करा भावांनो. 25 10 100 भागिले 100 3.5. तर भावांनो किती आलं बघा, 35 वजा 2.50 35 भावा 2.50 0.5 ह्याच्याला 1 2 32.50. प्रश्न नंबर 52. एक खाद्य पदार्थ पर 30% और 20% की 2 क्रमिक छूट प्रदान की गई. एक व्यक्ति ने खाद्य पदार्थ के लिए 840 का भुगतान किया. खाद्य पदार्थ की बिल राशी ज्ञात कीजिए. मूळ किंमत काढायची आहे भावांनो, 30% आणि 20%. सोडवायचं कसं, 840 गुणिले 70%. 30% म्हणजे 70% असणार मूळ, 20% सूट दिली म्हणजे मूळ किंमत असणार भावांनो 80. शून्य गेली, शून्य गेली, शून्य गेली, शून्य गेली. परत 7 7 1 7 7 2 14 7 0 0 4 2 8 2 चौक 8 2 चौक 8 2 5 10 4 1 4 4 3 12 0. 30 गुणिले 10 गुणिले 5 300 गुणिले 5 5 3 15 डायरेक्ट 1500. भावांनो मूळ किंमत असणार आहे भावांनो 1500. हे उत्तर करायचं आहे. फक्त भावांनो इथं लक्ष द्या, विषय कट. दूसरा क्रमांक 3 भावांनो, एक कलाई घड़ी की कीमत 1200 रुपये है. इसे क्रमशः 5% और 60% की 2 क्रमिक छूट पर बेचा जाता है, तो किस कीमत पर बेचा गया. तर भावांनो काय सूट काढायची आहे भावांनो, नाही सांगतो. सूट काढा. 5 अधिक 7 वजा 5 गुणिले 7 100 करा. त्याच्यानंतर भावांनो इथं आले असले ते 100 वजा आलेली किंमत किती येते बघा, आणि त्याला 1200 मधनं 1200चं तेवढे टक्के काढा. सप्लायचे उत्तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. भावांनो, एक कंपनी प्रत्येक 10 की कीमत वाले पेनों पर 2 खरीदो 1 मुफ्त पाओ ऑफर करती है, तो प्रभावित छूट क्या है. 20 फेब्रुवारी 2024 शिफ्ट नंबर 3. सोडायचं भावांनो एकदम साधा आहे, एवढा विषय काही येत नाही. 2 खरीदो 1 मुफ्त म्हणजे जवळपास 3 गेलं 3, आणि किती जाणार आहे आपल्या 2 खरेदी म्हणजे 2 जाणार. उरणार किती भावांनो 1 1 गुणिले 100 आलं उत्तर भावांनो. 3 की 3 3 की 3 3 त्रिक 9 1 उरला 3 त्रिक 9 उत्तर भावांनो. आपल्याला माहिती आहे असं आलं काय ते. हे आलं भावांनो उत्तर. टक्के लावायला विसरू नका भावांनो. प्रश्न भावांनो 5वां. एक कुर्सी का अंकित मूल्य 19,200 था. दुकानदार इस पर 20% की छूट दे रहा था, लेकिन आगे मोल भाव करते समय वह क्रमिक छूट देने के लिए सहमत हुआ. अंततः कुर्सी 13,824 में बेच दी, तो दूसरी छूट क्या होगी. उपाय 20% बरोबर 20% बरोबर 4/5. हे भावांनो पाठ लागते. 4/5 किती आले भावांनो 19,200 भागिले 5 गुणिले 4 किती ते बघा भावांनो. 5 त्रिक 15 15 उरलं 4 5 8 40 उरलं 2 5 चौक 20 आणि 0 ते बघा 4 0 0 4 चौक 16 4 1
8 चोक 32 आणि 1 33. त्याला 3 4 3 12 3 15 15360 भावानं उत्तर आलं. त्याच्यानंतर भावानं 15360 भावानं 15360 5 4 न काढल्यावर वजा भावानं 13824 15360 बरोबर 52 गुणिले 100. आता का भावानं इथनं पुढे सोपंच आहे, आपल्याला काढू शकताय, एवढा काय विषय येणार नाही. उत्तर भावानं कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न 6. एक व्यापारी क्रय मूल्य से 20% अधिक अंकित करता है तथा 20% की छूट देता है तो लाभ और हानि प्रतिशत क्या होगा. तर भावानं सोपा आहे. सगळ्यात भारी आणि सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. असं काहीतरी सेम आलं तर भावानं डायरेक्ट वर्ग करायचा. 20चा वर्ग 100 x वर्ग छेद 100 20चा वर्ग छेद 100 400 बरोबर 100. 0 गेली 0 गेली 0 गेली 0 गेली. भावानं 4%. हे भावानं आलं उत्तर. सगळ्यात सोपा मग डायरेक्ट वर्ग करायचा, एवढं लक्षात ठेवा भावानं. बस. प्रश्न भावना. एक वस्तु पर उसकी क्रय मूल्य से कितने प्रतिशत अधिक मूल्य किया जाना चाहिए ताकि 20% की छूट देने के बाद 25% का लाभ अर्जित हो. छूट म्हणजे 80. 125 का फायदा म्हणजे 125. अंतर काढा भावना. 20 आणि ते 25 45 अंतर आलं. तर हा फायदा कशावर झाला भावना. 45 80 वर गुणिले 100. आता जर भावना काढू शकताय, एवढं पण सोपं आहे. 20 चौक 80 20 5 100 45 गुणिले 5 भागिले 4 5 5 25 4 2 5 चौक 20 22 4 5 20 2 5 20 4 6 24 1 उरलं 52 4 2 8 4 5 20. तर उत्तर आलं 52 56.5. भावना लक्षात ठेवा. तर भावना याच्यावरचं काय अडचण असली तर भावना कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी जेव्हा लाईव्ह येते तेव्हा भावनो क्वेश्चन टिकमार्क करा किंवा खाली नंबर देतो त्या नंबरवर भावनो मेसेज करा. कॉल करू नका भावनो, कॉल उचलला जाणार नाही आहे, त्यामुळे भावनो मेसेज करा. जय हिंद.